प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. लूककृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 16 पासून 24 पर्यंत. लूक 14, 16 ते 24. त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली. तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले आणि जेवणाच्या वेळेस आता या, तयारी झाली आहे असे आमंत्रितास सांगावयास त्याने आपल्या एका दासाला पाठविले. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करीतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलांच्या 5 जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासावयाला जातो. मी तुला विनंती करीतो, मला क्षमा असावी. आणखी एक जण म्हणाला, मी लग्न केले आहे म्हणून माझे येणे होत नाही. मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, नगरांच्या रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा आणि दरिद्री, व्यंग, आंधळे व लंगडे यास इकडे घेऊन ये. दास म्हणाला, महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे. धनी दासाला म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सडकावर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. कारण मी तुम्हास सांगतो की त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखावयास मिळणार नाही. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये सलाम. आज आम्ही ऐकत आहोत लूक शुभवर्तमान अध्याय 14, 16 ते 24 हे वचन. यामध्ये एक अधिकारी आहे आणि तो संध्याकाळच्या जेवणाचं आमंत्रण आमंत्रितांना देत आहे. आमंत्रित हे चांगले प्रतिष्ठित आहेत, सर्व प्रकारे त्यांच्याकडे सर्व गोष्टी आहेत, परंतु त्यांनी आमंत्रण मिळालेलं असतानाही त्या आमंत्रणास त्यांनी योग्य असं आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारे रिस्पॉन्स दिला नाही.
आदर केला नाही, जो आमंत्रण करणाऱ्या त्या अधिकाऱ्याचा देखील आदर केला नाही आणि आपले सर्व कारणं त्यांनी सांगितले आणि त्यांनी येणं टाळलेलं आहे. प्रियांनो, प्रभूच वचन शिकवतं की अधिकारी म्हणत आहे की आता आमंत्रितांना बोलू नका, आता रस्त्यावर जा, आंधळे, पांगळे, लोळे, सर्व व्यंग, आजारी, विकारी यांना घेऊन या. होय, सुवार्ता पहिल्यांदा नीतिमानांकडे आली. आम्ही असं म्हणू शकतो की देवबापाने सर्व लोकांना दिली, परंतु अनेक लोकांनी ती सुवार्ता आपल्या जीवनामध्ये स्वीकारली नाही. तर प्रभूने ती सुवार्ता आंधळे, पांगळे, टाकलेली, सर्व प्रकारे जे आजार विकाराने ग्रस्त आहेत अशा लोकांपर्यंत वचन पोचवलं. प्रियांनो, त्या लोकांनी आमंत्रण स्वीकारलं, ते खरोखर धन्य लोक झाले आणि हे आमंत्रण स्वीकारून ते देवाच्या राज्यामध्ये भोजनाचे एक सहभागी झाले. कारण की प्रभू ख्रिस्ताने त्याचं शरीर, त्याचं रक्त आम्हाला दिलं, आम्हाला जीवन देण्यासाठी, आम्हाला पवित्र करण्यासाठी. प्रियांनो, आम्ही देखील जे आमंत्रण स्वीकारलेलं आहे तर ख्रिस्त प्रभू येशूमध्ये आम्ही धन्य आहोत, मोठे असे लोक झालेले आहोत, स्वर्गीय राज्यातील एक आम्ही पात्र झालेलो आहोत. प्रभूची दया करुणा आम्हाला मिळालेली आहे. म्हणून आम्ही ह्या आमंत्रणामध्ये असताना प्रभूच्या राज्यात चालू, प्रभूचं गौरव करू. कारण देवा, तो आमंत्रित करणारा आमचा देव तो सर्वसमर्थ आहे. त्याने आम्हावरती दया केली, कृपा केली. ज्या लोकांना आमंत्रण मिळालं आणि त्यांनी त्याची पर्वा केली नाही, त्यांना पुन्हा त्याच्यामध्ये वाटा नाही आहे. होय, आम्हाजवळ संधी मिळाली, आम्ही ती ग्रहण केली, तर आता आम्ही अनेक अशा लोकांपर्यंत जाऊया ज्यांना या जगाच्या दृष्टिकोनाने ते सर्व प्रकारे दूर आहेत, टाकलेले आहेत. अशापर्यंत आम्ही ख्रिस्ताने दिलेलं आमंत्रण त्यांच्यापर्यंत आम्ही पोचूया, सुवार्ता त्यांना सांगूया, जेणेकरून ते देखील प्रभू ख्रिस्तामध्ये धन्य बनतील, ते देखील देवाच्या राज्याचे वारस बनतील आणि त्यांनाही तारण मिळेल. देवा आपले सर्वांना आशीर्वाद देव. धन्यवाद देवा. प्रभू, आमंत्रण सर्वांना दिलं, परंतु अनेकांनी नाकारलं. परंतु देवा, जे टाकावे आहेत, जे आजारी विकारी आहेत, जगाच्या दृष्टीने ते होय देवा दरिद्री आहेत, होय देवा अशांपर्यंत तू आला आणि प्रभू आम्हाला तुझं वचन दिलं. आज आम्ही तुझ्यामध्ये, तुझ्या नावामुळे धन्य झालो. तो आम्हाला तारण दिलं. प्रभू, मोठी अशी कृपा आणि दया तो आम्हावरती केली. यापुढे देवा तुझ्या वचनात, तुझ्या भयात आम्हाला चालण्यासाठी सहाय्य कर, तुझं गौरव करण्यास सहाय्य कर. धन्यवाद देतो देवा. तुमची प्रार्थना केली, विनंती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली आहे, म्हणून ते दे पप्पा. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.